हर घर नल म्हणणाऱ्या या योजना मात्र आता कुठे आहेत असा शोध घेण्याचा एकूणच अवस्था जी आहे ती बोरखेडी येथील गावकऱ्यांवर आलेली आहे। पाणी टंचाई कशी आहे, काय अडचणी आहेत पाण्याच्या, काय सांगाल तुम्हाला? काय सांगा, पाणीच आहे मेन मुद्दा। पाणीच पाहिजे आम्हाला, पाण्याचंच आहे, बाकी काही नाही, पाणीच पाहिजे। किती वर्ष झालेत ही जी विहीर आहे याच विहिरून पाणी भरताय? आता आमचं तर लग्न आता झालं म्हणा, पण आधीच्या ज्या म्हाताऱ्या बाया आहेत त्या हे ह्या काकू आईला विचारा, यांचं लग्न आता 50 वर्ष झाले सण याच्या लग्नाला, तर तेव्हापासून आहे आमची पाण्याची टंचाई। आता तरी हे थोडं नाही तर आधी तर संध्याकाळी पाणी भरावं लागेल आम्हाला। संध्याकाळी 12 वाजता इथं येऊन थोडं गिलास काढलं ना ते एवढं पाणी वापरायला नाही लागे। गाळबीर आहे बस बेकार पाणी प्यायला लागे आम्हाला। गावामध्ये नळाची योजना आहे का? ती योजना काय करते? सध्या बंद आहे, कशी आहे? चालू आहे, सरकारी बंद आहे। जे आम्ही घरगुती घेतले आहे ते चालू आहे, पण ते पाणी नसल्या कारणानं ते माळेगावचं तलाव पण आता आटून जाते। मग 8-8 दिवस नळ नाही, मग आता हे हिरीचं भरावं लागते आम्हाला, ते बी मग काही दिवसांना आटून जाते। त्याच्यासाठी आम्हाला पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे। ही समस्या तुम्ही कधी शासनादरबारी किंवा प्रशासनाच्या व्यक्तीकडे मांडली का? नेहमीच करतो, नेहमी येते मत मागायला, तेव्हा सांगतो आम्ही का आमचं हे पाण्याचं पहा बा, हो म्हणते, हो म्हणून बस, आणि मग आले निवडून का डबल येत नाही आपल्या घरी। आमच्या घरात पाणीच नाही आहे। पाणी आम्ही गुटगुट काढू पहिले लोकांनी काढलं, आता काढतात काय? आता माहिती 4 लग्न व्हायच्या ह्या पाण्याच्या याच्यानं, मग तलाव पाहिजे आम्हाला अजून। म्हणजे या गावामध्ये मुलांचे लग्न होत नाही पाणी टंचाईमुळे? नाही, होतच नाही, पाणीच नाही आहे ना जे आमच्या गावात, मग कोणी मुली द्यायला पाहत नाही, इथं पाणी नाही बा म्हणून ह्या गावामध्ये। पाणी नाही आहे ना, पाणी नाही म्हणूनच आहे सर्व पाणी भरा लागते अर्ध्या रात्री, एवढ्याला गिलास काढू आणि खूप टंचाई आहे। शेतीला तर आहेच नाही आमच्या इथं, पण आम्हाला प्यायलाही पाणी नाही। किती वर्षापासून ही समस्या तुमच्याकडे आहे? 40-50 2 योजना येऊन गेल्या, वेगवेगळ्या योजना नळाच्या येऊन गेल्या आपल्या गावामध्ये, तरीही पाण्याची समस्या सुटली नाही का? काहीच नाही। विविध योजना या गावामध्ये आल्या पण अजूनपर्यंत पाण्याची समस्या सुटली नाही। विशेषतः हे जे गाव आहे हे गाव बोरखेडी बांबर्डा असं 2 गावांचं गाव आहे, म्हणजेच एकूण बांबर्डा ही ग्रामपंचायत येते आणि 250 ते 300 लोकवस्तीचं बोरखेडी हे गाव आहे। आपल्यासोबत आणखी इथले नागरिक आहेत, त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं आपण पाणी भरण्यासाठी आलात आणि काय इथला वेळ जो आहे तो पाण्यासाठी आपल्याला घालवावा लागतो? सकाळीपासून आम्ही 7 वाजतापासून पाणी भरत आहे, तरी पाणी म्हणजे पुरेसे होत नाही घरी, आणि आमच्या गावात तलाव झाल्याशिवाय कोणताही पर्याय होऊ शकत नाही। आमच्या इथं पाणी बरसातीत विहिरीत राहते, शेतीमध्ये सिंचनासाठी पाणी नाही आहे, आणि दिवाळीपासून तर वावरात पाणीच नाही भेटते विहिरीला। मग हे विहीर आहे आता मध्यंतरी काही पाऊस आला अवकाळी, त्याच्यामुळे या विहिरीला पाणी नाही, ही विहीर आतापर्यंत पूर्ण आटली असते, काहीच नाही पाणी राहत त्याच्यात। पण आम्हाला तलावाची खूप आवश्यकता आहे, आमच्या इथे तलाव व्हावं असं आम्हाला तुमच्याकडे। त्यासाठी मागणी वगैरे केली होती का तुम्ही तलावाची? शासनाकडे भरपूर वेळा मागणी केली, पण त्याचा प्रतिसाद भेटला नाही। आम्हाला तलावाशिवाय पर्याय नाही साहेब आमच्या गावात। इथल्या नागरिकांचं म्हणणं असं आहे, महिला आता बोलण्यामध्ये, मुलांची लग्न सुद्धा इथे होत नाही लवकर। 25 ते 30 मुलं आहे साहेब आमच्या गावामध्ये, त्यांचे सोयरीकच होऊन नाही राहिल्या, कारण का तुमच्या गावात पाणीच नाही तर पोरगी देत नाही कोणी। तुमच्या गावात पाण्याची समस्या आहे, म्हणजे आम्ही पोरगी पाणी भरायला द्यावं का, असं त्यांचं म्हणणं आहे। काय बोलावं त्याच्यात? स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत, मग आमदार असेल, खासदार असेल, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा एकूणच ग्रामपंचायत असेल, यांच्याकडे या तक्रारी जातात, पण त्याचं काय होते त्याच्या पद्धतीनं तुम्ही ते फॉलोअप घेता का? आम्ही त्याच्याकडे निवेदन देतो, आम्ही त्याच्याकडे पत्र दिले, पत्राचा आमच्याकडे ओशी आहे त्याच्यावाल्या, पण त्याचा काही निर्णयच लागला नाही साहेब। आम्ही सांगून गेलो, आता काय किती वेळा, पण 1960 पासून त्याच चालू आहे, काहीच फायदा नाही होऊन राहिला। 1960 पासून गाव तलावाची मागणी जी आहे ती गावकऱ्यांनी केली, गावाला गाव तलाव असावा, त्यातून पाणी मिळावं आणि पाण्याची समस्या सुटावी अशी एकूण मागणी या गावकऱ्यांची आहे। पण अद्याप दशकं लोटली असतानाही या स्वातंत्र्याचा सहभाग असणाऱ्या आष्टी तालुक्यातल्या बोरखेडी आणि बांबर्डा या गावामध्ये पाण्याची समस्या कायम आहे। ही पाण्याची समस्या आहे, त्यामुळे पाण्याची समस्या सोडण्यासाठी कोण पुढे सरसावतो तेच पाहणं महत्वाचं आहे। मी वयाच्या 22व्या वर्षापासून तलाव करण्यासाठी प्रत्यक्ष आहो, नागपूरलाही केला, सर्व ठिकाणी आम्ही, पण काही ठिकाणी वर्धेच्या मोठ्या ऑफिस आहेत पाटबंधाऱ्याचे 1 नंबर 2 नंबर, ते त्या साहेबांना मी भेटलो, तिथे जाऊन कारवाई सुरू आहे असं ते म्हणत होते, पण त्याची अट होती का बुवा इथं तलाव होण्यासारखी योजना जागा आहे। काही मंत्र्या लोकांना भेटलो, एक ते पाटबंधारचे मंत्री होते महादेवराव शिवणकर, त्यांना मी नागपूरला भेटलो, त्याला सांगितलं का बाबा हे तुमचे अधिकारी लोक असं म्हणतात का पाणलोक क्षेत्रात असल्यामुळे होत नाही, बाकीचं सगळं बरोबर आहे।
तर ते म्हणे बुवा आता ते जर अधिकारी लोक जर नाही म्हणत असेल तर मी मंत्री असतो तरी मी काही करू शकत नाही. इतकं म्हटल्यावर मी उठून येऊन गेलो त्याच्याजवळ. सारवडीपर्यंत त्यांनी सर्वे केला आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे. आणि असं कळलं तर बुवा अशा पाईपलाईननं पाणी देण्यापेक्षा जर झालं तर आपण लोखंडी पाईप टाकून पाणी देऊ त्या शेतीला. इथपर्यंत आम्हाला माहिती मिळाली. त्याच्यानंतर आता पुढे थांबलं आहे ते 22-23 वर्षाचा पासून आतापर्यंत 88 वर्ष झाले मला वयाला. 88 झाले तर मधामध्ये आता 10-5 वर्षापासून मी तर म्हातारा झालो तर सोडून दिलं मी. मग तो एक पोरगा होता आमच्याकडे तुषारकर नावाचा, त्याला देऊन टाकला. का तू प्रयत्न कर. तिकला सवरला पोरगा होता आपला गाव. मग आता माझ्याहून काही करणं होत नाही. मी पंचायतीमध्ये 82-60 मध्ये पंचायतीमध्ये कारकून कामाला होतो. त्याच्यामुळे माझ्या हाती पत्रव्यवहार होता. त्याच्यामुळे मी स्वतः जास्त त्याचा केअरफुल प्रयत्न केला. आमदार शरद काळे, आता केचे, त्याच्या अगोदरचे आमदार होते काळे, पुन्हा खासदार होते खासदार प्रभाराव, तुमचे प्रभारावकडे खासदार होते ते, आणि गंगारे रामचंद्र, संतोषराव गोडे त्या खासदाराकडे गेले, वसंत साठेकडे, साठेला स्वतः भेटून त्यांनी पत्रव्यवहार केला. मग खात्याला संबंधित खात्याला पत्रव्यवहार करू तेव्हा असं पत्र आहे यांचं, त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. पण ते एकच होतं ते का ते पाणलोट क्षेत्राची अट घातल्यामुळे ते थोडेसे थांबले. आष्टी तालुक्यातल्या बोरखेडी, बांबर्डा, थार, चांबला आणि अशा एकूण 8 ते 9 गाव आहेत ज्या गावामध्ये अशा प्रकारची पाणी टंचाई आहे. पाणी टंचाईसाठी एक उपाय म्हणून याच गावाजवळ असणारा जसपूर तलाव जो आहे, या तलावातून काही गावांना पाणी पुरवठा करण्यात आला. पण नेमका या पाणी पुरवठ्याची अजूनही बोंब जशीच्या तशीच आहे. 8 दिवसातून एकदा पाणी येतंय. आपल्या सोबत याच बांबर्डा गावच्या सरपंच आहेत आणि त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं ही योजना आहे, कशा पद्धतीनं लोकांना पाणी पोहोचतंय. माळेगाव काळीचं पाणी आम्ही पाणी टंचाईमध्ये घेतलं आहे. 4 वर्ष झाले आहे, पण ते पाणी पुरवठा बरोबर होत नाही. कधी 2-3 दिवस गेले की पाईप फुटतात आणि लाईनीचा प्रॉब्लेम असते आणि म्हणजे नियमित पाणी बरोबर येत नाही. आता 8 दिवस झाले पाणी नाही येत आहे. जलजीवन मिशन ही योजना सुद्धा गावागावात पोहोचलेली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. आपल्या गावात नाही आली का जलजीवन मिशन? हो, चालू आहे पण काही अजून काही तरतूद पूर्ण झालेली नाही आहे. जलजीवन मिशनची अवस्था काय आहे सध्या गावातली? टाकी झाली आहे, 40,000 लिटरची टाकी झालेली आहे बामर्ड्यामध्ये आणि बोरखडीमध्ये व्हायची आहे. पण त्या टाकीमध्ये भरण्यासाठी म्हणजे पाणीच पुरत नाही. जानेवारी महिन्यापासून पाण्याची टंचाई होते. त्या टाकीमध्ये पाणी कुठून येतं? सोर्स काय, विहीर आहे की तलाव आहे? विहीर आहे पाणी पुरवठ्याची. आपल्यासोबत आणखी याच गावचे पोलीस पाटील आहे, आपण त्यांच्याकडून समजून घेऊ इथल्या पाणी पुरवठ्याची एकूण अवस्था काय आहे. पाणी आम्हाला जेव्हा गावात पोहोचलो गावामध्ये नळ दिसलाय, त्या नळाला पाणी नाही का, काय सांगाल? नाही, गावाबद्दल समजा सांगायचं बद्दल नळाबद्दल तर गावात प्रत्येक घरी नळ आहे. कारण की गावात पाणी नसल्यामुळे त्या नळाला पाणी कुठून येणार, हे एक मोठी समस्या आहे. जर गावात जर समजा पाण्याची लेवल जर तुम्ही वाढवली किंवा समजा तुमचे जे समजा बोरविहीर असले किंवा अजून काही ग्रामपंचायत मध्ये पण लागायचे संकेत नाही. जर समजा आपण विहीर वगैरे जर खोदली ग्रामपंचायतच्या माध्यमातून, पण गावाची समजा एक पाषाणी भाग आहे त्याच्यामुळे पाणी लागू शकत नाही. जर तुम्ही त्या पाण्याचं जर समजा व्यवस्थापन जर करून जर समजा पाण्याची जी समजा लेवल वाढवली तर गावात नळाला पाणी येऊ शकते, एवढं नक्की सांगू शकतो. अप्पर वर्धा धरणाचं पाणलोट क्षेत्र आहे हे, आणि या पाणलोट क्षेत्रामध्ये जलसिंचन किंवा जलयुक्त शिवार सारखे उपक्रम राबवले गेले का? आपल्या इथे पाणलोट क्षेत्र म्हणजे बऱ्याच दिवसाच्या अगोदर राबवले गेले, पण त्याचा काही फायदा नाही झाला आतापर्यंत. पाणलोट क्षेत्रामध्ये जे समजा अप्पर वर्धाचे जे धरण आहे ते आमच्या गावावरून 30 किलोमीटर आहे आणि जो आमचा भाग आहे हा एकदम उंच असल्यासारखा आहे, त्याच्यामुळे पाणी येण्याची शक्यता कमी आहे. आणि पाणलोट माध्यमातून जरी तुम्ही समजा उपक्रम राबविले तरी पाण्याची लेवल वाढण्याची शक्यता नाही आहे. या ठिकाणी आम्ही पाहिलं बऱ्याचदा महिला ज्या आहेत त्या पाणी भरायसाठी येतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी भरण्याचा उपक्रम चालतोय. काय नेमकं ही समस्या सोडण्यासाठी फॉलोअप झाला नाही का? नाही, आमच्या इथे कसं आहे, आता आजच नाही, मी आता समजा लहानपणापासून मोठे झालो तेव्हापासून आम्ही हेच स्थिती बघत आहे. म्हणजे याच्या पलीकडे आम्ही काही बघितलं नाही पाण्याविषयी, तर हे सांगायला काही हरकत नाही. तरुणांचे लग्न देखील इथे होत नाही म्हणतात. तरुणाच्या लग्नामागे मेन कारण आहे पाणी.
गावात जर समजा तुम्ही जर पाणी जर उपलब्ध करून दिलं तर जे समजा मुलीच्या घरचे लोक आहेत त्या दृष्टीनं काही आमच्या गावात जर पाणी आलं तर त्यांचा दृष्टिकोन बदलून जातो. कारण की जर समजा त्यांच्या घरी जर समजा पाणी असलं बा तर आपली मुली पाण्याला जाणार नाही. आमच्या गावात समजा प्रत्येक जे समजा विवाहित मुलगी आहे तिला पाणी भरावंच लागतं. आणि जर समजा त्याच्या घरी जर एखादा जर सदस्य अपंग असला, अजून काही गोष्टी असल्या घरी, तर त्या मुलीला पाण्याला जाणं हे निश्चितच आहे. म्हणून त्याच्यामुळे ते जे समजा पालक वर्ग आहे मुलीचे, ते या गावात मुली देण्यासाठी नकार देतात. आपल्यासोबत आणखी एक तरुण आहे, 28-29 वर्षाचं वय आहे आणि बोरखेडीचाच राहणार आहे. नेमका काय लग्नाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर गावात पाणी नसल्यामुळे मुलांची लग्न होत नाही, ही खूप मोठी समस्या आहे. आजच्या तरुण पिढीची समस्या काय वाटतं आपण तरुणात? खरं तर आमच्या भागात पाणी टंचाई असल्या कारणाने कोणताही वडील मुली देण्यास मनाई करतात. कारण की त्यांना माहीत आहे इथली परिस्थिती काय आहे आणि त्यांनी पण अनुभवली आहे. नातेवाईकांना सर्वांना माहीत आहे की पाण्यामुळे काय दुर्दशा होते स्त्रीची. स्त्रीला घरकामही सांभाळावं लागते आणि इतर मुलाबाळाचंही संगोपन करावं लागते. त्या कारणाने तिला पाणी भरणं, घरचं स्वयंपाक करणं, घरचे जे इतर किरकोळ काम आहे ते करणं आणि एवढ्या याच्यात त्यांचा चांगला उदरनिर्वाह होत नाही हे त्यांना वाटतं. साधारण किती तरुण असतील या गावामध्ये ज्यांची लग्न व्हायची असतील? 25-30 तरुण आहे आणि 25-30 तरुण असल्या कारणाने त्यांना त्यांचे वडील हे खूप चिंतित आहे. कारण की त्यांना पण वाटतं की माझ्या लग्न झालं पाहिजे आणि मूलबाळ माझ्या घरात खेळलं पाहिजे आणि पाळणा हल्ला पाहिजे. बस तरुणांची लग्न होत नाही ही सर्वात मोठी समस्या या ठिकाणी आहे. काय तर पाणी नाही, गावात पिण्याचं पाणी नसल्यामुळे ही समस्या आहे. सरपंच, पोलीस पाटील आणि एकूणच इथला जो तरुण वर्ग असेल तो तरुण वर्ग सुद्धा पाण्यासाठी काहीतरी गावाला मिळालं पाहिजे. तलाव जो आहे हा तलाव सुद्धा पूर्ण झाला पाहिजे आणि तलावातलं पाणी गावात आलं पाहिजे, अशीच एकूण प्रतीक्षा जी आहे ती आहे इथल्या नागरिकांनी केलेली आहे. नेमका हा प्रश्न आता सोडवणार कोण, असाच एकूण प्रश्न उपस्थित झालाय. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, बोरखेडी, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.